येस सर. अरे काय झालंय? त्याच्या समोर गणपतीच्या आणि याच्या समोर ही जी संकल्पना आहे आम्हाला मायक्रो गणपतीची, की अशा वेळेस सुचली की हे जे सगळे मंडळाचे कार्यकर्ते हे 5-6 वर्ष झाले गणपती स्थापना करतात आणि यांना मार्गदर्शन करत राहतो. मी झालं, माझा भाऊ झाला. तर मग ह्यावेळेस आमची चर्चा झाली प्रद्युम्नजी बरोबर, याचे जे मंडळाचे अध्यक्ष आहे, की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे यावर्षी. वेगळं म्हणजे काय करायचं? तर त्यांनी एक 6.5 फुटापर्यंत गणपतीची मूर्ती जी आहे ती बुकही केली होती. पण नंतर आमची चर्चा झाली की वेगळं काय करायचं यामध्ये. मग त्यांना म्हटलं आपण उलटं करूया. याच्या तुम्ही जास्तीत जास्त मोठा गणपती बसवून त्याच्याबद्दलची स्पर्धा निर्माण करण्यापेक्षा आपण एक मायक्रो गणपती बसूया. त्यानं जे मोठा गणपती आणण्यामध्ये होणारा त्रास, त्याचं होणारं विडंबन, त्याचं जे ज्या अडचणी येतात ते गणपती आणण्यामध्ये, त्या सगळ्या आपल्याला त्या सॉल्व्ह करता येईल. मायक्रो गणपती स्थापन कसा करायचा? तर मग त्याच्यामध्ये म्हटलं आपण काहीतरी वेगळा संदेश पण देऊ याच्यामध्ये, सामाजिक संदेश. तर तो कसा की एक तांदळाच्या दाण्यावरती आमचे एक ओळखीचे आर्टिस्ट आहे मित्र गजेंद्रजी, तर त्यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांना सांगितलं आम्हाला मायक्रो आर्टिस्ट म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला ही कल्पना सुचवली. ते कल्पना सुचवल्यानंतर बाकीच्या फॉर्मॅलिटीज असतात. मग तांदळाच्या दाण्यावरती गणपती साकार करण्यात आला. मग तो इतका मायक्रो झाला आणि इतका छान आम्हाला सुंदर आकृती झाली ती ओझरच्या विघ्नेश्वरची, की नाही आपण मग सगळ्यांचं आमचं ठरलं की आपण याला वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवूया. आता इथून आम्ही काय करतोय, आता ह्या गणपतीसाठी प्रत्येक मंडळावरती आज व्हिजिट देणार आहे. आमंत्रण यात्रा याला आम्ही नाव दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मंडळावरती जाऊन त्यांना आमंत्रण देणार, घरावरती, गल्लीमध्ये, रस्त्यानं सगळ्यांना सांगणार की आमच्या मंडळावरती दर्शनाला या. हा गणपती आपल्या छत्रपती संभाजीनगरची शान, आपला मान वाढवलेला गणपती आहे. त्याच्यामुळे याच्या दर्शनासाठी अशी एक आमंत्रण यात्रा आम्ही काढलेलं आहे की एक सगळ्यांना आमंत्रण द्यायचं मंडळांना. आपली स्पर्धा नाही बाबा, सगळ्यांना आपण एकमेव आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना मी गणेश बलराव, या श्री कालभैरव प्रतिष्ठानचा मार्गदर्शक. तर हा आम्ही जो रेखाटलेला गणपती आहे तो श्री गजेंद्र वाडोणकरजी म्हणून एक आर्टिस्ट आहे, तांदूळावर आर्ट करण्यासाठी फेमस आहे. तर त्यांनी आम्हाला हा रेखाटून दिला. जवळपास 1 तारखेला आम्ही त्यांच्याकडे गेलो. 1 तारखेला आम्ही त्यांच्याकडे एक मागणी टाकली होती आम्हाला गणपती बनवून द्या. तर त्यांनी आम्हाला फक्त 2 मिनिटं आणि 44 सेकंदात हा गणपती बनवून दिला. तर नंतर हा गणपती आम्ही त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही वर्ल्ड रेकॉर्डला का नॉमिनेशन देत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या सांगण्यावरून वर्ल्ड रेकॉर्डला नॉमिनेशन दिलं. आणि 4 तारखेला नॉमिनेशन दिल्यानंतर 6 तारखेला याचं अप्रुव्हल सुद्धा आलं आणि आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट, मोमेंटो ट्रॉफी वगैरे भेटलं. तर हा गणपती 8 mm तांदळावर 6 mm रेखाटलेला आहे, 6 mm बाय 1.5 mm. आणि गणपतीचं वैशिष्ट्य हा जगातली सगळ्यात छोटा गणपती आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमात आम्हाला गुरुकृपा फरसान मार्टचे जे पवार साहेब आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली. माझं नाव आदित्य कुलकर्णी. काढू कोण चांगलं आहे. इन्वाइट कर लेंगे हिंदी अपनी खाली. फाइट कैसे करेंगे? यहाँ पे खड़े रह के सब लोग बीच ड्राइवर होने तो फिर
तुमचे कामं करत राहा ते बोलायला येतील व्यवस्थित बोला बरं का फक्त ज्याच्याकडे आलं ना त्यांना थोडंसं बोलायचं. व्यवस्थित बोलायचं कळालं का? कोण बोलला तुमच्यामध्ये? नाही, याला बोलायला लाव याला बोलायला लावा श्री एक बोला ए कल्पेश तू एक बोल आमंत्रण दिले श्री रोजाबाई यांनी स्वतः न देता आम्हाला तो असा